दादांचा ताफा आता पुढे निघतोय आणि दादांच्या ताफ्यामध्ये पुढे ह्या गाड्या आहेत, आपण बघू शकता. खरोखरच या ताफ्याचं बांधवानं वर्णन करायचं झालं तर पहिल्या दिवशी दादा तुळजापूरला मुक्कामी होते. धाराशिव जिल्ह्यातल्या खेडमध्ये दादांचं स्वागत झालं होतं आणि खेडमधून दादा पुढे सोलापूरला आले. सोलापूर जिल्ह्यात माढ्याला ऐतिहासिक सभा झाली. या दौऱ्यातली चर्चेचा विषय काय आहे तर माढ्यातली सभा आणि माढ्यानंतर त्या ठिकाणी आटपाडीला झालेली सभा, कवठे महाकाळला झालेली सभा, सगळ्याच सभा. तर अत्यंत दुष्काळी तालुका या ठिकाणी हा ओळखला जातो. मित्रांनो बघू शकतो पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या वाहतात, त्या नदीला एक थेंब पाणी सुद्धा नाहीये. याच्यावरून इथल्या दुष्काळाची लक्षात येत असेल. आणि संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांचा ताफा आता निघालाय. पुढे आपण पाहतोय पोलीसची गाडी आहे दादांच्या दौऱ्यामध्ये. सातारा पोलीस आहे आणि सातारा पोलिसांनी तगडा बंदोबस्त मनोजदादा जरांगे पाटील यांना दिलेला आहे. आणि संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा ताफा सर्वदूर फार शेवटपर्यंत जिथपर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय तिथपर्यंत हा संपूर्ण ताफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन काकडे जय शिवराय, संग्राम मोरे जय शिवराय, अंकुश कदम जय शिवराय, पानसरेजी जय शिवराय, सगळ्यांना जय शिवराय. हिंगोलीकर मारुती शिंदे पाटील जय शिवराय. तर पश्चिम महाराष्ट्रातला हा ताफा आहे संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील. जवळपास 250हून बांधव लाईव्ह पाहत आहेत. काना फाटे जय शिवराय कंटिन्यू या ठिकाणी आपण सगळेजण लाईव्ह पाहत आहे. आणि मित्रांनो आमचा प्रवास आपले जे बांधव आहेत मराठा सेवक किरण भगत यांचं थोडंसं मगाशी अपघात झाला, थोडंसं लागलंय त्यांना, पण काळजी करण्यासारखं नाही. तर ते देखील काळजी करतायत. मनोजदादांनी म्हटलं की किरण भैया तुम्हाला लागलंय, दौरा रद्द करायचा का? तर किरण भैयांनी सांगितलं नाही दादा, दौरा अजिबात थांबवू नका, दौरा पुढे चालू ठेवा. आणि त्यानंतर पुढे दौरा सुरू झाला. तर मित्रांनो हा मनोजदादा जरांगे पाटलांचा संपूर्ण ताफा आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आम्ही गंगाधर नाना काळकुटे पाटील यांच्या गाडीतून मी सध्या प्रवास करतोय. नानांची आणि असंख्य बांधवांच्या आपल्या गाड्या आहेत या प्रवासामध्ये आणि सगळेच या ताफ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पुन्हा एकदा पुढे काही लोक बांधव स्वागतासाठी दादांच्या थांबलेले आहेत, त्यांच्याकडूनही दादांचा सत्कार त्या ठिकाणी होणार आहे. आता थोडा रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे आणि अशा पावसात देखील आपला लाईव्ह कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. हे आपले सगळे बांधव आहेत या ताफ्यामध्ये. आपण बघतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट. पाऊस सुरू झालेला आहे. आपण पावसाचे थेंब आता पडायला लागलेले आहेत आणि हे पावसाचे थेंब आणि संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातला हा ताफा आपण पाहतोय. आत्ताची या घडीची